तुझा नवरा लहान नाहीये. स्त्री पुरुषातला फरक त्याला चांगलाच कळतो नेहा. उद्या जर त्यांनी माझ्या बाळावरून काही खुसपट काढलं आणि त्यामुळे घरात प्रॉब्लेम झाले तर मी स्वतःला सांभाळू शकणार नाही. अपराधीपणाची भावना मनात घेऊन जगू नकोस. तुला खूप त्रास होईल. आपण आतापर्यंत मुंबई आणि पुण्यामध्ये बरेचसे सक्सेसफुल प्रोजेक्ट्स केले आहेत. एका कपातनं चहा पेलो तर प्रेम वाढतं असं म्हणतात. सध्या मला प्रेमच मिळत नाहीये कुठून. बघूया या निमित्ताने ती तरी मिळतंय का. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबई पुण्यात एवढा सेटल बिझनेस असताना आपण विदर्भात धाव का घेतली, राईट? राग मानू नका सर, पण मला तुम्हाला हेच विचारायचं होतं. मिहान प्रोजेक्ट इकडे येते आणि ते इकडे आलं की बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीज इथे धाव घेणार आणि त्याबरोबरच कमर्शियल कॉम्प्लेक्स, हाऊसिंग सोसायटीज, मॉल्स यांची गरज भासणारच. आणि ही गरज आपण पूर्ण करायची. संपूर्ण विदर्भाचाच म्हणजे खास करून नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला या भागाचा चेहरा मोहराच बदलून टाकायचा. आपलं टार्गेट लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोकांसाठी घर बांधून देणं नाही, तर हायर सोसायटीत वावरणाऱ्या लोकांसाठी हाऊसिंग कॉम्प्लेक्स, मल्टिप्लेक्सेस, मॉल्स बांधून देणं हे आहे. अर्थात त्यासाठी आपण बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीशी टायअप करू आणि या कामामध्ये मला तुमच्या दोघांची गरज भासणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला पुण्याहून चंद्रपूरला इथे बोलवून घेतो. एनी प्रॉब्लेम? नो सर. दिव्या तुला? नॉट ॲट ऑल सर. नाही, तसं असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे तुम्ही पुण्याचं काम बघू शकता. आय विल मॅनेज यू. नाही सर, आम्हाला दोघांना खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. गुड. सो आपला मोठो हाच आहे की इथल्या बनणाऱ्या प्रत्येक टॉवरवर, प्रत्येक बिल्डिंगवर आपल्या कन्स्ट्रक्शनचाच बोर्ड दिसायला हवा. तेव्हा आपली पहिली मूव्ह ही असायला हवी की इथे ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीज एस्टॅब्लिश आहेत त्याच्यावरती कुरघोडी करणे. इथून निघणारं प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट, प्रत्येक टेंडर त्यांना मिळण्या अगोदर आपल्याला मिळायला हवं. आणि त्यासाठी कार्तिक तू येस सर. इथल्या मोठ्यात मोठ्या बिल्डरविषयी, त्याच्या प्रोजेक्टविषयी, त्याच्या कंपनीविषयीची सगळी माहिती तू गोळा करायची आणि मला सांगायची. दिव्या, येस सर. आपण आपल्या कंपनीसाठी एक ऑफिस हायर करतोय. आजपासून तिकडेच काम करणार आहोत आपण. ओके सर. दिव्या, इथल्या ऑफिसची जबाबदारी तुझी. येस सर. सो गाईज, आजपासून आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. बरोबर 10:30 वाजता आपण ऑफिसला भेटतोय. ओके सर. हॅलो. हॅलो शिल्पा, नेहा बोलते. बोला मॅडम. आता आणखी काही बोलायचं बाकी आहे? शिल्पा, एक मिनिट. माझं बोलणं जरा नीट ऐकून घेशील? नाही, आधीच बरंच काही ऐकवलंय तुझ्या आईने मला. आता आणखी काही ऐकायची इच्छा नाही आहे माझी. यापुढे मी तिथे येणार नाही. आय नो शिल्पा. हे बघ, आई तुला रागाच्या भरात काहीतरी बोलली आणि त्याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. हवं तर आईच्या वतीनं मी माफी मागते तुझी. पण तू मला एकदा येऊन भेट. सॉरी, मी येऊ शकत नाही. ओके, तू कामासाठी येऊ नकोस, पण जे 2 दिवस काम केले त्याचे पैसे घ्यायला तरी ये. नको आहेत मला ते पैसे. मॅडम, मी पैशासाठी काम करते हे मान्य आहे, पण म्हणून त्यासाठी मी माझा स्वाभिमान सोडू शकत नाही. ज्या घरात माझा एवढा मोठा अपमान झाला तिथे मी पुन्हा येणार नाही. हे बघ शिल्पा, मला वाटतं या गोष्टीला तू उगाच तूल देतेस. माझ्या घरी मी तुला कामासाठी नाही बोलवत आहे. झालेले गैरसमज दूर करायला बोलवते. हे बघ, तू एकदा ये, आपण सविस्तर बोलू या गोष्टीवर. पण शिल्पा, जर तुझं मन स्वच्छ असेल तर कशाला घाबरतेस तू? मी आईची बाजू ऐकून घेतली आहे. मला आता तुझी बाजू ऐकायची आहे. म्हणजे मग सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. तू एकदा ये आणि मला भेट. ठीक आहे, मी येते. आजच येते.
ओके बाय. बाय. बरं झालं तुम्ही समजाजणी आलात. अगं अक्का, जेव्हा आम्हाला कळलं की कोल्हापुरात लावणी स्पर्धेची तारीख निघाली आहे तेव्हा मी तडक तुझ्याकडे आलो. होय पूर्णे चहा झालं का ग? अक्का, मग यंदा भाग घ्यायचा ना लावणी स्पर्धेत? अगं घ्यायचं म्हणून काय विचारतीस? घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. अगं मानाची स्पर्धा आहे ती. शाहू महाराजांच्या काळापासून चालत राहिली आहे तिकडं. अगं सलग 3 वर्ष स्पर्धा जिंकली आम्ही. पण गेल्या 15 वर्षात काय तो मान आम्हाला पटकावता नाही आला बघ. अगं अक्का, यंदा ही पुष्प बी नाचणार आहे आपल्या फडाकडून. तुझ्या हाताखाली शिकली ना व. यंदा नंबर मिळेल बघ. पण नुसती तयारी असून उपयोग नाही. नटराजाची कृपा पण असायला हवी. अगं नाचता नाचता ढोलकीचा ताल, घुंगराचा आवाज, आपलं मन एकरूप व्हायला पाहिजे. मंदिरात बसून एखादा कीर्तनकार जसा आपल्या भजनात तल्लीन होतो की नाही, तसंच नाच गाण्यात बी आपण तल्लीन व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं स्पर्धेत नंबर येणार, समजलं? ये घ्या. कशी आहेस पूर्णा? बरी आहे. अक्का, हिला कवा तयार करणार? नाही नाही, तिला नाच गाण्यात रस नाही. ती अभ्यास करते. अभ्यास अभ्यास करून काय डॉक्टर होणार की काय? नाही, कलेक्टर. तुझा आघात. अक्का, तुझी पोरगी लय हुशार आहे. लय नाव काढणार आहे बघ. वय वय, तुम्ही चहा प्या, मी आलेच. हो 1 वाजून गेला. कुठे आहे ती श्रद्धा जगदाळे? अरे मला काय माहित आता, मी त्या बाईला पाहिलं सुद्धा नाहीये. तिने चिठ्ठीत लिहिलं होतं 12:30 वाजता येते म्हणून. अजून आली नाहीये. मला टेन्शन यायला लागलंय बाबा आता. अरे त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? तुम्हाला नसेल वाटत पण मला वाटतं. एक अनोळखी बाई जिला आपण कधी पाहिलेलंही नाहीये आपल्या दारावर चिठ्ठी सोडून जाते, ज्यात लिहिलेलं असतं की मला तुमची मदत हवी आहे, मी उद्या घरी येते. आता तुमची मदत हवी आहे म्हणजे नक्की तिच्यावर काहीतरी संकट ओढवलं असणार. ती कुठल्या संकटात सापडली आहे, काय झालंय, तुमच्याकडून तिला नक्की कसली मदत हवी आहे याचं टेन्शन नाही येणार? संगीता, टेन्शन घेऊन काय होणार आहे? हे बघ, ती बाई भेटल्याशिवाय ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहेत आपल्याला. आणि समजा ती आलीच नाही तर आयुष्यभर आपण हेच घेऊन बसणार आहोत का? तू ना हल्ली लहान लहान गोष्टींचं विनाकारण टेन्शन घेतेस. संयोगिता, सचिन म्हणतो ते बरोबर आहे. तू उगाचच टेन्शन घेतेस. मला वाटतं कोणीतरी मस्करी केली असेल आणि ती चिठ्ठी आपल्या घरात टाकून गेला असेल. मला नाही वाटत आता कुणी येईल म्हणून. ठीक आहे. दिव्या, आपल्याला आपल्या ऑफिससाठी काही स्टाफ लागणार आहे, तेव्हा पुन्हा ऑफिसमधून काही लोकांना बोलून घ्यावं लागेल. रिक्वायरमेंट प्रमाणे त्याची लिस्ट तयार कर, मला कळव. येस सर. कार्तिक, इथल्या कन्स्ट्रक्शन कंपनीविषयी मी तुला माहिती काढायला सांगितली होती. येस सर, उद्यापर्यंत तुमच्या हातात सगळे डिटेल्स असतील. गुड. अँड वन मोर थिंग कार्तिक, इथल्या कंपनीच्या स्टाफविषयी पण माहिती काढ. आपल्या दृष्टीने जे जे लोक आपल्या कामाचे असतील त्यांना जास्त पैसे देऊन कसं हायर करता येईल ते बघ. ओके सर. एक गोष्ट लक्षात ठेवा,
आपल्याला जर आपला जम इथं बसवायचा असेल तर इथल्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवावं लागेल. कुठलीही कंपनी ही तिथं काम करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेच्या जोरावरच उभी असते. तो तिचा कणा असतो आणि तो कणाच आपल्याला मोडायचा. गॉट इट? येस सर. सर, कंपनीचं काम इथं सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही इनिशियल अमाऊंट लागणार आहे. ठीक आहे, मला अमाऊंटचे डिटेल्स पाठव आणि चेकबुकही दे. आणि हो, चेकबुक माझ्या पर्सनल अकाउंटचं दे, कंपनीच्या अकाउंटचं नको. कारण पेमेंट मी पर्सनल अकाउंटमधनं करणार. पण असं का सर? कारण हा प्रोजेक्ट माझ्या एकट्याच आहे. यात माझ्या पार्टनरचा किंवा माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नाहीये. काय त्याला कामाला लागा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येस सर. हर्षदा, तू तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले. काय झालं? अगं ते काय नाही ग, असंच. पण मग ती हे बघ, मला नाही वाटत आता कोणी येईल म्हणून. काय झालं? कोणी येणार होतं का? अगं हो, म्हणजे माझी एक क्लायंट येणार होती भेटायला. इनफॅक्ट तिचीच वाट आम्ही बघत होतो, पण मला वाटत नाही ती आता येईल म्हणून. संयुक्ता, हर्षद आली तर तुम्ही बसा, गप्पा मारा. मी जाऊन येतो आणि कोणी आलंच तर माझा नंबर देतो. तुम्ही कुठे निघालात आता? माझं एक छोटंसं काम आहे ते आटपून येतो. हर्षद बस ना तू. मी आलोच बाबा, आलोच. संयुक्ता, शार्दूल कुठे? आहे ना, बरे. चल ना. चल. सर, मला बोलवलं. मला अंदाज हवा आहे तुमचा. मॉलचं काम पूर्ण करण्याकरता एक्झॅक्टली किती दिवस लागतील? काही सांगता येत नाही. का? तुमच्याकडे मॉलचे डिटेल्स आहेत तरी तुम्हाला सांगतात नाही. मी फक्त तुम्हाला अंदाज विचारतोय. किती दिवसात काम पूर्ण होईल? 1 महिना, 2 महिने, 15 दिवस? सर, 15 दिवस. 15 दिवसात काम पूर्ण व्हायलाच हवं. 15 दिवस? सर, हे अशक्य आहे. का? सर, तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे मॉलचं 80% काम पूर्ण झालं आहे, पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. सगळ्या वर्कर्सचं पेमेंट बाकी आहे आणि त्यांना पेमेंट मिळालं नाही तर ते काम कधीही थांबवू शकतात. काय? हो, आणि त्यांनी जर काम थांबवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सर. आपण काहीच करू शकणार नाही. युनियन लीडरबरोबर माझी मीटिंग फिक्स करा आजच्या आज. का सर? सांगतो तेवढं करा. ओके सर. बरं, मला सांग, तू कशी काय आज? तुझ्या घरी यायला मला काही कारण लागणार आहे का? नाही, ते बरोबर आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरनं तसं वाटत नाहीये. काय झालंय? काय नाही ग. सतत कटकटी चालू असतात घरात. कशामुळे? आधी परत भांडला का तुझ्याशी? नाही, तसं काही नाही. तसं काही असतं तर मी इकडे आलेच नसते ना. जरा वेगळाच प्रॉब्लेम झाला.
संयुक्ता, घरात सगळे माझ्याच नावाने खडे फोडतात. सगळ्यांना असं वाटतं की दादांमध्ये आणि वहिनीमध्ये जे काय झालं त्याला मीच कारणीभूत. तुला म्हणालं का असं कोणी? नाही, डायरेक्ट कोणी काही म्हटलं नाही, पण जाणवतं ना. आधी तर आधीपासूनच काही काही बोलत असतो. आता वहिनी पण म्हणाली मी उगाच दुसऱ्यांचं ऐकून दादांवर संशय घेतला. तुला नाही ना म्हणाली? इतर कोणी म्हणजे कोण आहे घरात? दादांनी वहिनीला वेडं ठरवण्यासाठी जी काही नाटकं केली, त्यांचं आणि त्या शारदा राजेंचं प्रकरण, हे सगळं मीच उघडकीस आणलंय ना. म्हणजे तिचा रोख माझ्याकडेच होता. नाव नाही घेतलं तिनं, तिचा माझ्यावर राग आहे. हर्षदा, वहिनीच्या मनात काय आहे काय नाही मला माहित नाही, पण तुझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि तुला त्याचाच त्रास होतोय. अगं पण मला का अपराधासारखं वाटेल? मी काही चूक केलेली नाहीये. दादांचा खोटारडेपणा मी वहिनीसमोर आणला. ह्यात चुकीचं काय आहे? ती चूक नाहीच आहे. तुझी चूक वेगळीच आहे हर्षदा. तू तुझ्या संसारापेक्षा दुसऱ्याच्या संसारामध्ये जास्त लक्ष घालतेस. मला वाटतं ते जर थांबवलंस तर सगळं ठीक होईल. अगं पण हे मला सांग, तुझ्या आणि आदित्यच्या प्रॉब्लेममध्ये मी जर सारखी ढवळाढवळ केली, तुला कितपत सहन होईल ते सांग? मान्य आहे मला. आपल्या संसारात तिसऱ्या कोणी ढवळाढवळ केलेली आपल्याला आवडत नाही. पण एखादी व्यक्ती काही चांगल्यासाठी म्हणून. तरीही हर्षदा, हे बघ, संसार हा दोघांचा असतो, नवरा आणि बायकोचा. त्यांच्यातले वादविवाद, त्यांच्यातली भांडणं ही त्यांनी सोडवायची असतात. तू आत्तापर्यंत जे काही केलंयस ते तुझं कर्तव्यच आहे आणि ते तू चांगलं पार पाडलंयस. पण मला वाटतं याच्या पुढे जे काही करायचंय ना ते त्यांनाच करू दे हर्षदा. तू नको त्यात जास्त लक्ष घालूस, म्हणजे आपोआप सगळं ठीक होईल बघ. तुलाही बरं वाटेल. चल सोडते आता, बस जरा, मी जेवायला वाटते. नेहा, खरं तर तू फोर्स केलास म्हणून मी आले भेटायला, नाहीतर मी या घरात पुढे कधी पाऊलही ठेवलं नसतं. शिल्पा, प्लीज तू आईचं म्हणणं इतकं मनावर घेऊ नकोस. अगं थोडी जुन्या विचारांची आहे ती. हो, पण तूच सांग ना, तू जर माझ्या जागी असतीस तर तुला कसं वाटलं असतं? हे बघ, मी एका चांगल्या घरातली सभ्य मुलगी आहे. मलाही माझ्या लिमिट्स कळतात ना. अँड आफ्टर ऑल इट्स माय प्रोफेशन. मला सांग, एक डॉक्टर आपल्या पेशंटला हात न लावता त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करणार? आणि शार्दूल तुझा नवरा आहे हे मला माहिती नाही आहे का? माझंही काही दिवसात लग्न होणार आहे. मग मी अशी कशी वागेन? आय नो, मला सगळं कळतंय. हवं तर आईच्या वतीनं मी माफी मागते तुझी. पण प्लीज तू सगळं विसर आता आणि पुन्हा तुझं काम सुरू कर. मी बोलले आईशी, ती तुला पुन्हा काहीही बोलणार नाही. तू म्हणतेस म्हणून मी तयार होते. पण एक गोष्ट नक्की, पुन्हा जर मला असं कोणी बोललं ना तर मात्र मी. तुला कुणीही काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस यू. ठीक आहे. बेस, चहा आणते तुझ्यासाठी. नाही नको, मी निघते आता. का? थांब ना थोडा वेळ. अगं म्हणजे विक्रम माझी वाट बघतोय बाहेर. विक्रम? हो,
माझा होणारा नवरा. अगं मग त्यांना आत नाही बोलवायचंस का? नाही, मी बोलले त्याला, पण तोच नको म्हणाला. असं कसं? चल आपण बोलवून आणू त्यांना. चल. विक्रम,